सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज आपण भाग 6 मध्ये इल्युमिनेशन या टॉपिकबद्दल प्रश्न बघणार आहोत, जे की येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे असतील. आणि या इल्युमिनेशन टॉपिकबद्दल आपण जे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत त्यामधून काही प्रश्न यामध्ये घेतलेले आहेत. प्रश्न क्रमांक 1, द गॅस फिल इन अ व्हॅक्यूम फिलामेंट लॅम्प इज, म्हणजेच व्हॅक्यूम फिलामेंट दिव्यामध्ये भरलेला वायू आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, नायट्रोजन. व्हॉट इज द रिकमेंडेड लेवल इन इल्युमिनेशन इन अ कंट्रोल रूम ऑफ पॉवर हाऊस? पॉवर हाऊस कंट्रोल रूममध्ये इल्युमिनेशनची शिफारस केलेली पातळी किती असते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, 300 लक्स. प्रश्न क्रमांक 3, व्हॉट इज द अपवर्ड अँड डाउनवर्ड लाइटनिंग डिस्ट्रीब्यूशन इन अ सेमी इनडायरेक्ट टाइप ऑफ लाइटनिंग अरेंजमेंट? म्हणजेच सेमी इनडायरेक्ट टाइप प्रकारच्या प्रकाश व्यवस्थेमध्ये अपवर्ड आणि डाउनवर्ड प्रकाश वितरण किती असते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, 60 to 90% अपवर्ड अँड 10 to 40% डाउनवर्ड. प्रश्न क्रमांक 4, लक्स इज अ युनिट ऑफ विच फिजिकल क्वांटिटी? लक्स हे कोणत्या भौतिक प्रमाणाचे एकक आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, ल्युमिनेशन. प्रश्न क्रमांक 5, घरातील प्रकाशासाठी जागेचे तथा उंचीचे गुणोत्तर रिकामी जागा आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, 1:2. या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिसत असेल. त्या चार्टमध्ये क्वांटिटी आणि युनिट दर्शवलेले आहेत. क्वांटिटी ठिकाणी ल्युमिनस एनर्जी, म्हणजे त्याचे युनिट असेल ल्युमेन सेकंद. ल्युमिनस फ्लक्स, त्याचे युनिट आहे ल्युमेन. तर अशा पद्धतीने जे क्वांटिटी आहेत ते आपल्याला युनिट जर विचारले तर सांगता आले पाहिजेत. तर यासाठी हा चार्ट तुम्ही पाठांतर करा, जेणेकरून त्याचा तुम्हाला उपयोग होईल. प्रश्न क्रमांक 6, द ल्युमिनेशन फ्लक्स ऑफ अन ऑब्जेक्ट 64 पाय ल्युमेन. LM म्हणजेच काय, तर ल्युमेन दिलेला आहे. देन ऑब्जेक्ट इज 4 मीटर अवे फ्रॉम द लाईट सोर्स, फाइंड द इल्युमिनेशन. तर या प्रश्नामध्ये इल्युमिनेशन आपल्याला काढायचं आहे. तर इल्युमिनेशनचा फॉर्म्युला, इल्युमिनेशन कॅपिटल E इक्वल्स टू ल्युमिनस फ्लक्स डिवायडेड बाय एरिया. आता प्रश्नामध्ये आपल्याला इल्युमिनेशन म्हणजेच E फाइंड आउट करायचं आहे आणि ल्युमिनस फ्लक्स आपल्याला दिलेला आहे 64 पाय ल्युमेन आणि एरिया पण आपल्याला त्याचा 4 मीटर अवे दिलेला आहे. तर अशा रीतीने आपल्याला पहिले प्रथम एरिया फाइंड आउट करावा लागेल, 4 पाय आर स्क्वेअर. तर 4 इंटू पाय इंटू 4चा स्क्वेअर. तर जो फॉर्म्युला दिलेला आहे त्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला व्हॅल्यू पुटअप करावं लागतील. जसे E इक्वल्स टू 64 पाय ल्युमेन हे आपल्याला गिवन दिलेलं होतं, हे आपण फाइंड आउट केलेलं होतं 64 पाय मीटर स्क्वेअर. जो एरिया आलेला आहे 4 पाय आर स्क्वेअर इक्वल्स टू 4 इंटू पाय इंटू 4 स्क्वेअर. तर याचं उत्तर असेल 64 पाय मीटर स्क्वेअर. तर आपलं फायनल उत्तर येईल E इक्वल्स टू 1 लक्स किंवा ल्युमेन पर मीटर स्क्वेअर. तर या प्रश्नावरून लक्षात ठेवण्यासारखं आहे ल्युमिनेशनचा फॉर्म्युला, जे की ल्युमिनेशन कॅपिटल E इक्वल्स टू ल्युमिनस फ्लक्स डिवायडेड बाय एरिया. आता या ठिकाणी सुद्धा दिलेलं आहे बघा, ल्युमिनेशन कॅपिटल E इक्वल्स टू फाय डिवायडेड बाय एरिया इक्वल्स टू CP इंटू ओमेगा डिवायडेड बाय एरिया. आता CP म्हणजेच काय, कॅन्डल पॉवर इंटू सॉलिड अँगल डिवायडेड बाय एरिया. तर अशा रीतीने सुद्धा आपण फायला लिहू शकतो. फाय म्हणजेच काय, तर CP इंटू ओमेगा. आता ओमेगा म्हणजेच काय, त्याचं विस्तारित रूप म्हणजेच एरिया डिवायडेड बाय डी स्क्वेअर. ल्युमिनेशनचा फॉर्म्युला इक्वल्स टू CP डिवायडेड बाय D2. कधी जर आपल्याला प्रश्नामध्ये जर सॉलिड अँगल दिलेला नसेल तर हा फॉर्म्युला लावायचा.
ज्या ठिकाणी सॉलिड अँगल जर दिला असेल तर त्या ठिकाणी आपण हा फॉर्म्युला त्या ठिकाणी यूज करणार. तर या प्रश्नाचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 1 लक्स. प्रश्न क्रमांक 7. ॲज पर द ISI इन अ बिल्डिंग द इल्युमिनेशन लेवल रिक्वायर्ड फॉर अ किचन. इमारतीमध्ये स्वयंपाकघरासाठी आवश्यक असलेली इल्युमिनेशन पातळी आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 200 लक्स. प्रश्न क्रमांक 8. प्रकाशमय बॉडीतून प्रति सेकंद विकिरण होणारी प्रकाश ऊर्जा म्हणून ओळखली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ल्युमिनस फ्लक्स. 9. लॅम्प इफिशियन्सी इज मेजर्ड इन अ. म्हणजेच दिव्याची कार्यक्षमता रिकामी जागामध्ये मोजली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 ल्युमेन पर वॅट. प्रश्न क्रमांक 10. व्हॉट इज द SI युनिट ऑफ ल्युमिनस इंटेन्सिटी. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी कॅन्डेला. प्रश्न क्रमांक 11. या ठिकाणी बघा, प्रश्न क्रमांक 11. द कॅन्डल पॉवर ऑफ अ लॅम्प प्लेस नॉर्मल टू द वर्किंग प्लेन इन अ 60 CP. फाइंड द डिस्टन्स ऑफ इल्युमिनेशन इन अ लक्स. CP म्हणजे कॅन्डल पॉवर दिलेला आहे आणि इल्युमिनेशन सुद्धा 15 लक्स या ठिकाणी दिलेला आहे. डिस्टन्स त्या ठिकाणी शोधायचा आहे. हा जो आपल्याला फॉर्म्युला दिसत असेल इल्युमिनेशन कॅपिटल E इक्वल्स टू CP डिवायडेड बाय D2 लक्स, तर हा आपल्याला फॉर्म्युला या ठिकाणी लावायचा आहे. E गिवन दिलेला आहे म्हणजे 15 लक्स या ठिकाणी दिलेला आहे आणि CP सुद्धा आपल्याला दिलेला आहे 60 आणि D2 आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. D2 म्हणजेच काय तर डिस्टन्स या ठिकाणी दिलेला आहे. 15 जो आहे तो डिनॉमिनेटर मध्ये जाईल आणि D2 हा कसा न्यूमरेटर मध्ये चालला जाईल. आपण डिवाइड जर केलं तर याचं उत्तर येईल 4 आणि जर याचा जर स्क्वेअर रूट जर काढला आपण साईडला हा रूट मध्ये चालला जाईल तर याचं उत्तर असेल D इक्वल्स टू 2. म्हणजेच प्रश्न क्रमांक 11चं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 2 मीटर. प्रश्न क्रमांक 12. विच ऑफ द फॉलोइंग लॅम्प इज यूज्ड इन अ स्पोर्ट्स स्टेडियम. स्पोर्ट्स स्टेडियममध्ये खालीलपैकी कोणता दिवा वापरला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 सोडियम वेपर लॅम्प. व्हॉट इज द वर्किंग टेम्परेचर ऑफ फिलामेंट लॅम्प. म्हणजेच फिलामेंट दिव्याचे कार्यरत तापमान किती आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D 2300 डिग्री सेंटीग्रेड. आता टाइप्स ऑफ लॅम्प दाखवलेले आहेत आणि त्याची वापर दाखवलेले आहेत तर हे बघून घ्या. सोडियम वेपर लॅम्प स्टेडियम, रोड लाईट किंवा पार्क. फ्लोरोसंट लॅम्प इंडस्ट्रीज, क्लासरूम, कमर्शियल लाइटनिंग मध्ये यूज करतोय. इनकॅन्डिसंट लॅम्प टेबल लाईट, हॉल अँड बेडरूम. हॅलोजन लॅम्पचा वापर आपण ट्यूबलाईट आणि ऑटोमोबाईल लाईट या ठिकाणी करत असतो. प्रश्न क्रमांक 14. समतल पृष्ठभागावर प्रकाशाचा प्रवाह असा कोणता शब्द आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B ल्युमिनन्स. प्रश्न क्रमांक 15. प्रति युनिट घनकोन प्रकाश स्त्रोताद्वारे दिलेला ल्युमिनस फ्लक्स हा शब्द काय आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D ल्युमिनस इंटेन्सिटी. प्रश्न क्रमांक 16. प्रकाशमान कार्यक्षमतेचे एकक काय आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D ल्युमेन पर वॅट. प्रश्न क्रमांक 17. फ्लोरोसंट ट्यूब दिव्याच्या टंगस्टन इलेक्ट्रोडमध्ये कोणत्या सामग्रीचा लेप केलेला असतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D बेरियम अँड स्ट्रॉन्टियम ऑक्साईड. प्रश्न क्रमांक 18. कोणत्या स्थितीत MB प्रकारचे हाय प्रेशर मर्क्युरी वेपर लॅम्प चालवले जातात. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक D एनी पोझिशन. म्हणजेच व्हर्टिकल, इन्क्लाइड आणि हॉरिझॉन्टल सुद्धा ऑपरेट केल्या जातात. प्रश्न क्रमांक 19. कोणत्या प्रकारच्या लाईट फिटिंग डिझाईनमध्ये चमक नाही. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक B सेमी इनडायरेक्ट टाईप. प्रश्न क्रमांक 20.
what is the function of leak transformer in a high pressure sodium vapor lamp circuit? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, टू इग्नाइट द हाय व्होल्टेज इनिशियली, म्हणजेच सुरुवातीला उच्च व्होल्टेज प्रज्वलित करण्यासाठी लीक ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी कार्य करत असते. प्रश्न क्रमांक 21, विच इज द कोल्ड कॅथोड लॅम्प? कोल्ड कॅथोड लॅम्प कोणता आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन बी, निऑन साइन लॅम्प. प्रश्न क्रमांक 22, बोरोसिलिकेट ग्लासपासून बनवलेल्या उच्च दाबाच्या धातूच्या हॅलाइड दिव्याची बाह्य ट्यूब का लावलेली असते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, रिड्यूस द अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन फ्रॉम लॅम्प. दिव्यातील अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन कमी करण्यासाठी. प्रश्न क्रमांक 23, पूर आणि औद्योगिक प्रकाशासाठी कोणत्या प्रकारची प्रकाश व्यवस्था वापरली जाते? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, डायरेक्ट लाइटनिंग. प्रश्न क्रमांक 24, व्हॅक्यूम बल्बमधील बाष्पीभवनाचा दर कसा कमी करता येतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, फिलिंग इनर्ट गॅस. प्रश्न क्रमांक 25, कॉईल केलेल्या कॉईल दिव्याचा मुख्य फायदा काय आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, हायर लाईट आउटपुट. आपल्याला इमेजमध्ये दिसत असेल कॉईल लॅम्प, तर अशा पद्धतीचा असते. प्रश्न क्रमांक 26, विच डिव्हाइस प्रोव्हाइड इग्निशन व्होल्टेज अँड द चोक इन HPSV लॅम्प? कोणते उपकरण इग्निशन व्होल्टेज प्रदान करते आणि HPSP दिव्यांमध्ये चोक म्हणून कार्य करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इग्नायटर. क्रमांक 27, कार्बन आर्क लॅम्प आर कॉमनली युज्ड इन, म्हणजेच कार्बन आर्क लॅम्प सामान्यतः वापरले जातात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, सिनेमा प्रोजेक्टर. प्रश्न क्रमांक 28, विच फोटोमीटर डिपेंड ऑन ऑपरेशन ऑन लॅम्बर्ट कोसाइन लॉ? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, थ्रोटलर इल्युमिनेशन फोटोमीटर. प्रश्न क्रमांक 29, द इंटेन्सिटी ऑफ हायवे लाइटनिंग इज मेजर्ड इन अ. महामार्गावरील प्रकाशाची तीव्रता रिकाम्या जागामध्ये मोजली जाते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, लग्स. प्रश्न क्रमांक 30, रेडियंट इफिशियन्सी ऑफ ल्युमिनस सोर्स डिपेंड ऑन. प्रकाशमय स्रोताची तेजस्वी कार्यक्षमता म्हणजेच रेडियंट एफिशियन्सी वर अवलंबून असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टेम्परेचर ऑफ सोर्स. प्रश्न क्रमांक 31, खालीलपैकी कोणता बल्ब कमीत कमी पॉवरवर चालतो? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, टॉर्च बल्ब. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी कोणत्या ॲप्लिकेशनला अल्ट्राव्हायोलेट दिवे लागत नाही? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, कार लाइटनिंग. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी कोणत्या दिव्यामध्ये व्होल्टेज चढ उतार टिकवून ठेवण्याची क्षमता कमी आहे? याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इनकॅन्डिसंट लॅम्प. प्रश्न क्रमांक 34, निऑन अँड आर्गॉन गॅस आर यूज्ड इन अ ल्युमिनस. ल्युमिनस आणि आर्गॉन वायूचा वापर ल्युमिनसमध्ये केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, इलेक्ट्रिक साइन बोर्ड. प्रश्न क्रमांक 35, सुरुवातीला असलेला फिलामेंट दिवा विद्युत प्रवाह घेईल. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, मोर दॅन इट्स फुल रनिंग करंट, म्हणजेच त्याच्या पूर्ण चालू असलेल्या प्रवाहापेक्षा जास्त करंट घेईल सुरुवातीला. प्रश्न क्रमांक 36, रिफ्लेक्टर प्रदान केला जातो. याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबव, म्हणजेच दिव्याचे रक्षण करण्यासाठी, चांगली रोषणाई करण्यासाठी व चकाकी टाळण्यासाठी रिफ्लेक्टरचा त्या ठिकाणी वापर करत असतो. प्रश्न क्रमांक 37, रिकामी जागा फोटोमीटर इज यूज टू कम्पेअरिंग द लाईट ऑफ डिफरंट कलर. विविध रंगाच्या प्रकाशाची तुलना करण्यासाठी फोटोमीटर वापरला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, गिल्ड फ्लिकर फोटोमीटर. प्रश्न क्रमांक 38, द लॅम्प दॅट कॅन नॉट सस्टेन मच voltage fluctuation
एक दिवा जो उच्च व्होल्टेज चढ उतार सहन करू शकत नाही, त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, इनकॅन्डिसंट लॅम्प. प्रश्न क्रमांक 39, फ्लोरोसंट ट्यूबला पुरवठा करण्यासाठी कॅपॅसिटर प्राथमिक कार्य करते. कॅपॅसिटरचे कार्य विचारलेले आहेत, तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, टू इम्प्रूव्ह द सप्लाय पॉवर फॅक्टर. प्रश्न क्रमांक 40, जेव्हा विद्युत बल्ब तुटतो तेव्हा मोठा आवाज निर्माण होतो, कारण याचं कारण विचारलेलं आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, व्हॅक्यूम इनसाइड द बल्ब. जेव्हा बल्बच्या आतमध्ये व्हॅक्यूम असते आणि सडनली त्याच्यावर कुठला जर फोर्स आपण अप्लाय करून जर तो बल्ब तोडला, तर त्याच्यामधनं काय होते, एक प्रकारे आवाज उत्पन्न होते, म्हणजेच त्या बल्बमध्ये काय आहे, व्हॅक्यूम आहे. म्हणजे लक्षात ठेवा, प्रश्न क्रमांक 40चं उत्तर आहे बल्बच्या आतमध्ये व्हॅक्यूम असल्यामुळे तो काय आवाज निर्माण करतो. प्रश्न क्रमांक 41, रिकामी जागा द्वारे विद्युत डिस्चार्ज लॅम्पमध्ये प्रकाश तयार केला जातो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, आयोनायझेशन इन अ गॅस ऑर वेपर. म्हणजेच वायू किंवा वाफेद्वारे आयनीकरणामुळे विद्युत डिस्चार्ज लॅम्पमध्ये प्रकाश तयार केला जातो. प्रश्न क्रमांक 42, प्रकाशाने प्रकाशित झाल्यावर त्याचा विद्युत प्रतिकार बदलणारा पदार्थ असे म्हणतात. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, फोटो कंडक्टिव्ह. प्रश्न क्रमांक 43, इन केस ऑफ रिकामी जागा पॉवर फॅक्टर इज अ हायेस्ट. म्हणजेच रिकामी जागाच्या बाबतीत पॉवर फॅक्टर सर्वोच्च असते. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मर्क्युरी आर्क लॅम्प. प्रश्न क्रमांक 44, कधीकधी फ्लोरोसंट दिव्याच्या प्रभावाखाली फिरत्या यंत्राची चाके स्थिर दिसतात, याचे कारण आहे. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, स्ट्रोबोस्कोपिक इफेक्ट. प्रश्न क्रमांक 45, खालीलपैकी कोणता बल्ब समान तीव्रतेच्या प्रकाशासाठी कमी वीज वापरतो. याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3, लाईट एमिटिंग डायोड म्हणजेच LED बल्ब. प्रश्न क्रमांक 46, टंगस्टनचा वापर फिलामेंट तयार करण्यासाठी केला जातो, कारण याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1, त्यात खूप उच्च वितळण्याचा बिंदू असते, म्हणजेच हाय मेल्टिंग पॉईंट असल्यामुळं टंगस्टनचा आपण फिलामेंट म्हणून वापर करतो. प्रश्न क्रमांक 47, इन अन इल्युमिनेशन इंजिनिअरिंग द ॲब्रिव्हिएशन MSCP स्टँड्स फॉर. MSCPचा आपल्याला फुल फॉर्म विचारलेला आहे. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, मीन स्पेरिकल कॅन्डल पॉवर. प्रश्न क्रमांक 48, कोणत्या दिव्यामध्ये सर्वोत्तम कलर रीडिंग इंडेक्स आहे. म्हणजे CRI चा फुल फॉर्म असेल कलर रेंडरिंग इंडेक्स. तर याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, इनकॅन्डिसंट लॅम्प. प्रश्न क्रमांक 49, या ठिकाणी न्यूमरिकल दिलेला आहे. लक्षात ठेवा, ल्युमिनस इफिशियन्सी या ठिकाणी फाइंड आउट करायची आहे. आतापर्यंत ल्युमिनस आपण फाइंड आउट करत आलो, तर फाइंड आउट करत असताना आपल्याला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे. लॅम्प इफिशियन्सी इक्वल्स टू ल्युमिनस फ्लक्स डिवायडेड बाय पॉवर. तर प्रश्नामध्ये आपल्याला दिलेला आहे ल्युमिनस फ्लक्स 3000 ल्युमेन दिलेला आहे, वोल्ट दिलेला आहे 250 वोल्ट, आणि करंट दिलेला आहे I 0.8 ॲम्पियर. तर सर्वात पहिले आपल्याला जो फॉर्म्युला या फॉर्म्युल्यामध्ये दिसत असेल, लॅम्प इफिशियन्सी इक्वल्स टू ल्युमिनस फ्लक्स डिवायडेड बाय पॉवर इनपुट. तर या फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला जे गिवन व्हॅल्यू आहे ते ल्युमिनस फ्लक्स या ठिकाणी दिलेला आहे 300 ल्युमेन, आणि वोल्ट दिलेला आहे 250 वोल्ट, आणि I दिलेला आहे 0.8 ॲम्पियर. तर आपल्याला प्रश्नामध्ये पॉवर इनपुट जे आहे ते दिलेलं नाही, तर या पद्धतीनं आपण फाइंड आउट करायचं आहे. 250 इंटू 0.8 जे आहे 250 आपण वोल्ट दिलेलं होतं, आणि 0.8 काय करंट आहेत. तर मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला पॉवर इनपुट आपल्याला भेटते. त्याचं उत्तर आहे 200 वॅट. त्यानंतर ल्युमिनस इफिशियन्सी जो आहे म्हणजे लॅम्प इफिशियन्सी आहे, त्याच्या फॉर्म्युलामध्ये आपल्याला ज्या व्हॅल्यू आहेत आपण फाइंड आउट केलेल्या त्या पुट करायच्या आहेत. पुट केल्यानंतर ल्युमिनस इफिशियन्सी इक्वल्स टू 15 ल्युमेन पर वॅट त्याचं उत्तर येईल. तर अशाच पद्धतीनं प्रश्न क्रमांक 49 याचं उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3, 15 ल्युमेन पर वॅट. प्रश्न क्रमांक 50 आणि शेवटचा प्रश्न,
ज्या वस्तू स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करतात त्यांना म्हणतात. त्यांचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 इल्युमिनेशन ऑब्जेक्ट. आज आपण टोटल 50 प्रश्न यामध्ये कव्हर केले, जे की इल्युमिनेशन या टॉपिकबद्दल होते. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिक घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.